कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरावर गुन्हा दाखल झालाय। याशिवाय मुंबई पोलिसांनी त्याला समन्सही बजावलंय। तरी या प्रकरणातच कुणाल कामरानं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपलं मत सविस्तर मांडलंय आणि विशेष म्हणजे याच पोस्टमधून कुणाल कामरानं माफी मागणार नसल्याचंही स्पष्ट केलंय। आता तो आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालाय पाहूयात। मनोरंजन स्थळ हे फक्त एक व्यासपीठ आहे। सर्व प्रकारच्या शोसाठी एक जागा आहे। माझ्या विनोदासाठी हॅबिटॅट किंवा इतर कोणतंही ठिकाण जबाबदार नाही। मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचा कोणताही अधिकार किंवा नियंत्रण नाही। तसेच कोणताही राजकीय पक्ष सुद्धा हे करत नाही। एखाद्या विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी एखाद्या ठिकाणी हल्ला करणं हे म्हणजे तुमच्या ताटात वाढलेलं बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्या इतकं मूर्खपणाचं आहे। मला धमकावून धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या राजकीय नेते मंडळींसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे। तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही, तुमच्यासारखे वजनदार राजकीय महत्वाकांक्षा असलेले लोक हे सहन करू शकत नाहीत। एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम होणार नाही। मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलो नाही। राजकीय सरकशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीनं बोट ठेवलंय। माझ्या विरोधातल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि कोर्टाला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे। मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हटलं तर ज्यांना विनोदानं दुखापत झाली आणि त्यांनी तोडफोड केली त्यांच्या विरुद्ध कायदा निष्पक्ष आणि समानपणे लागू होईल का? आणि हे अशा लोकांसाठी देखील लागू होईल का जे बीएमसीचे निवडून न आलेले सदस्य आहेत आणि कोणतीही पूर्वसूचना न देता हॅबिटॅटमध्ये पोहोचतात आणि हातोडा वापरतात? पुढच्या वेळी मी एलिफिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील इतर कोणत्याही ठिकाणी शो करेन जे पाडणं खरंच गरजेचं आहे। माझा फोन नंबर लीक केलाय, त्यानंतर मला असंख्य कॉल आलेत। तुम्हा सर्वांना माहित असेलच की अनोळखी नंबर व्हॉइसमेलवर जातात। माध्यमांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही जे काही कव्हर करत आहात, बातम्या करत आहात, त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा 159वा क्रमांक आहे। मी माफी मागणार नाही। मी तेच बोललो जे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं होतं। मला या जमावाची भीती वाटत नाही। मी लपून ही घटना शांत होण्याची वाटही पाहणार नाही, असं कुणाल कामरानं आपल्या निवेदनात म्हटलंय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय? कुणाल कामरानं माफी मागावी का? याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।